झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत वडाळा स्टेशन जवळ लोकलचा महिलांचा डबा घसरलाय। दरम्यान या अपघातात कोणी जखमी झालेलं नाही। सीएसटीकडे लोकल जात असताना ही घटना घडली आहे, त्यामुळे हार्बर लाईनला फार मोठा फटका बसलाय। ऐन संध्याकाळी ही घटना घडल्यानं प्रवाशांची प्रचंड अशी गैरसोय झाली आहे। ट्रॅकवर जुन्या कपड्यांचा मोठा गठ्ठा टाकण्यात आला होता, त्यामुळेच हा डब्बा घसरला असण्याची शक्यता व्यक्त होते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, हार्बर रेल्वे गेल्या तासाभरापासून अजूनही विस्कळीत आहे। सीएसटीकडे जाणारा डबा हा घसरलेला आहे। या संपूर्ण पट्ट्याचा जर विचार केला तर वडाळा ते जीटीबी स्टेशन, गुरु तेग बहादर नगर या दरम्यान कपडे सुकवण्याचं काम हे स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात चालतं। त्याचाच एखादा गट्टा हा ट्रॅकवर होता आणि तो चाकांच्या मध्ये आल्यामुळे ही लोकलचे डबे घसरल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान काही वेळापूर्वी आमचेच प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी या सगळ्या घटनाक्रमाचा आढावा घेतला होता, त्यावर एक नजर। हार्बर मार्गावरील वाशीकडून सीएसटीकडे जाणारी ह्या लोकलचा डबा हा घसरलेला आहे, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सुमारे 4:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे, परंतु सुदैवानं या घटनेमध्ये कुणीही जखमी नसल्याचं कळतंय। परंतु या घटनेमागचं जे मुख्य कारण ही रेल्वेचा जो डबा घसरलेला आहे ते अत्यंत धक्कादायक असं आहे। कारण यामध्ये तुम्ही पाहू शकता की या रुळाखाली सुमारे जी घटना घडली त्याच्या अगोदर 200 मीटरच्या अगोदर या ठिकाणी एक कपड्याचा गट्टा होता, जुन्या कपड्यांचा गट्टा होता। तो गट्टा या रुळाखाली आल्यामुळे जो पहिला डबा आहे, महिलांचा पहिला डबा आहे, त्याचे चाक घसरत गेलेले तुम्हाला इकडून पाहायला मिळते। याची पूर्णतः जी रुळावरून घसरले गेल्यानंतर जवळपास 200 मीटर नंतर ही जी ट्रेन आहे ही थांबवण्यात आलेली आहे। त्यानंतर मुख्यतः ही जी घटना घडलेली आहे हे कारण जे आहे हे अत्यंत धक्कादायक आहे आणि काही बेफिकीर मुंबईकरांच्या अशा वागणुकीमुळे या सर्व मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो। झी 24 ताससाठी कॅमेरामन फवादसह कृष्णात पाटील, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।